अध्याय 4. चंचुलाच्या प्रार्थनेने ब्राह्मणाने तिला संपूर्ण शिवपुराण ऐकवणे आणि वेळेनुसार शरीर सोडून शिवलोकात जाऊन चंचुलाचे पार्वतीजींची सखी होणे. ब्राह्मण म्हणाले, नारी, सौभाग्याची गोष्ट आहे की भगवान शंकराच्या कृपेने या वैराग्ययुक्त शिवपुराणाच्या कथेला ऐकून तुला योग्य वेळी बोध झाला आहे. ब्राह्मण पत्नी, तू अजिबात घाबरू नकोस. भगवान शिवाच्या शरणात जा. शिवाच्या कृपेने सर्व पापे तात्काळ नष्ट होतात. मी तुला भगवान शिवाच्या कीर्तीने युक्त सदैव सुख देणाऱ्या उत्तम गोष्टी सांगेन, ज्यामुळे तुला उत्तम गती प्राप्त होईल. उत्तम शिवकथा ऐकल्यानेच तुझी बुद्धी पश्चातापाने युक्त होऊन शुद्ध झाली आहे. तसेच तुझ्या मनात विषयांबद्दल वैराग्य उत्पन्न झाले आहे. पश्चाताप हाच पाप करणाऱ्या पापी लोकांसाठी सर्वात मोठा प्रायश्चित्त आहे. सत्पुरुषांनी सर्वांच्या पश्चातापालाच सर्व पापांचे शोधक मानले आहे. पश्चातापानेच पापांची शुद्धी होते. जो पश्चाताप करतो तोच खऱ्या अर्थाने पापांचे प्रायश्चित्त करतो. कारण सत्पुरुषांनी सर्व पापांच्या शुद्धीसाठी ज्या प्रायश्चित्ताचा उपदेश केला आहे तो सर्व पश्चातापाने संपन्न होतो. जो मनुष्य विधीपूर्वक प्रायश्चित्त करून निर्भय होतो परंतु आपल्या कुकर्माबद्दल पश्चाताप करत नाही, त्याला प्रायः उत्तम गती मिळत नाही. परंतु ज्याला आपल्या कुकर्माचा हार्दिक पश्चाताप होतो तो नक्कीच उत्तम गतीचा भागीदार होतो, यात संशय नाही. शिवपुराणाची कथा ऐकल्याने जशी चित्तशुद्धी होते तशी दुसऱ्या उपायांनी होत नाही. जसा आरसा साफ केल्यावर निर्मळ होतो त्याचप्रमाणे या शिवपुराणाच्या कथेने चित्त अत्यंत शुद्ध होते, यात संशय नाही. मनुष्यांच्या शुद्ध चित्तात जगदंबा पार्वतीसहित भगवान शिव विराजमान राहतात. यामुळे तो विशुद्ध आत्मा असलेला मनुष्य श्री साम सदाशिवाच्या पदाला प्राप्त होतो. ही उत्तम कथा ऐकणे सर्व मनुष्यांसाठी कल्याणाचे बीज आहे. म्हणून शास्त्रात सांगितलेल्या मार्गाने याची आराधना करावी. चंचुलाने शिवपुराण ऐकून मुक्ती प्राप्त करणे. ब्राह्मणाचे हे उपदेशपर शब्द ऐकून चंचुला आनंदाने गदगद झाली. तिचे डोळे अश्रूंनी भरून आले. ती लगेच ब्राह्मणाच्या पाया पडली आणि हात जोडून म्हणाली, हे ब्राह्मण, शिवभक्तांमध्ये श्रेष्ठ स्वामीन, आपण धन्य आहात, परोपकारी आहात. मी नरकाच्या समुद्रात पडत होते, माझा उद्धार करा. शिवपुराणाची ही कथा ऐकून माझ्या मनात वैराग्य निर्माण झाले आहे. मला ही पूर्ण कथा ऐकायची आहे. त्यानंतर त्या श्रेष्ठ ब्राह्मणाने तिला त्याच ठिकाणी शिवपुराणाची उत्तम कथा ऐकवली. अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्रात तिने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य वाढवणारी परमोत्तम कथा ऐकली. ती कथा ऐकून ती ब्राह्मणपत्नी अत्यंत कृतार्थ झाली. तिचे चित्त लगेच शुद्ध झाले. तिच्या हृदयात शिवाचे सगुण रूप प्रकट झाले. त्यानंतर वेळ पूर्ण झाल्यावर भक्ती, ज्ञान आणि वैराग्याने युक्त असलेल्या चंचुलाने आपले शरीर कोणत्याही त्रासाशिवाय त्यागून दिले. चंचुलाची शिवलोकात गमन आणि पार्वतीजींची सखी होणे. तितक्यातच भगवान शिवाचे पार्षद एक दिव्य विमान घेऊन तिथे पोहोचले. चंचुला त्या विमानात बसली आणि शिवदूतांनी तिला तत्काळ शिवपुरी येथे पोहोचवले. तिथे पोहोचल्यावर तिने सनातन देवता त्रिनेत्रधारी महादेवांचे दर्शन घेतले. सर्व मुख्य देवता त्यांच्या सेवेत उभ्या होत्या. गणेश, भृंगी, नंदीश्वर आणि वीरभद्र इत्यादी त्यांच्या सेवेत उपस्थित होते. त्यांची अथांग कांती करोडो सूर्यासारखी प्रकाशित होत होती. गळ्यात निळकंठ शोभा देत होता. त्यांच्या डाव्या बाजूला माता गौरी विराजमान होत्या. पार्वतीजींची कांती कापुरासारखी गौर होती. अशा प्रकारे परम उज्ज्वल भगवान शंकरांचे दर्शन करून चंचुला खूप प्रसन्न झाली. तिने अत्यंत प्रेमाने आणि आनंदाने भगवंतांना वारंवार प्रणाम केला. त्यावेळी भगवती पार्वती आणि भगवान शंकर यांनी अतिशय करुणेने तिच्याकडे पाहिले. पार्वतीजींनी तर त्या दिव्य रूप धारण केलेल्या चंचुलाला प्रेमपूर्वक आपली सखी बनवून घेतले. ती आता सनातन धामात अविचल स्थान मिळवून दिव्य सुखाचा अनुभव घेऊ लागली. अध्याय 4 समाप्त. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी किंवा शिवपुराण व शिवलीलामृत पूर्ण अध्यायांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.